एकदा आपल्या सर्वांना हेच सांगू इच्छिते की NCERTने 8वीच्या पाठ्यपुस्तकातनं मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा जो नकाशा होता तो पूर्णपणे वगळून टाकलेला आहे। याच्यासाठी त्यांनी काहीही ठोस पुरावे सादर न करता हे दुष्कृत्य केलेलं आहे आणि छत्रपती घराण्याच्या वतीने स्वतः मी इथं आज उपस्थित आहे। सर्व माझ्या बरोबरचे जे शिव शंभू भक्त आहेत त्यांच्या वतीने या निर्णयाचा तीव्रपणे आम्ही सर्वजण निषेध करत आहोत। या आंदोलनाचा किंवा आम्ही जो आता आवाज उठवलाय त्याचं जर दखल घेतली गेली नाही तर याच्या पुढे हे एक जन आंदोलन होईल आणि आम्ही याचिका देखील लॉफुली छत्रपती घराण्याच्या वतीने आम्ही लॉफुली कोर्टात पण जायचं कमी करणार नाहीये। NCERT कडून अशी चुकीची पावलं का उचलली जात आहेत असं तुम्हाला वाटतं? तीच गोष्ट स्पष्ट झालेली नाहीये की ऍक्च्युली कशाच्या आधारावर त्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। सर, हा फक्त नकाशा किंवा अभ्यासक्रमाचा विषय नसून आता पूर्ण महाराष्ट्र धर्माचा विषय झालेला आहे, आपल्या अस्मितेचा विषय झाला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विषय झालेला आहे आणि वारंवार आपण बघत आहात सर्वजण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर जो घाला घालायचं चाललंय हे आता बंद करावं। महापुरुषांविषयी जे अपशब्द निंदनीय उल्लेख करण्याचं झालंय हे सुद्धा आता बंद केलं पाहिजे। याच्यासाठी देखील आम्ही सरकारला विनंती करत आहोत की कडक कायदा झाला पाहिजे। काही 8 ते 9 महिन्यापूर्वी राजस्थानमधून मराठा साम्राज्याच्या या मराठी नकाशावर विरोध करण्यात आला होता, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जातं। हो, बरोबर ती गोष्ट। आणि निर्णय याच्या आधी पण आमचं म्हणणं एकच होतं की सीमेबाबत काही आक्षेप होता तर तुम्ही दुरुस्ती सुधारणा करायला हवी होती, पण तुम्ही पूर्णपणे जो नकाशा वगळलाय याचा अर्थ तुम्ही त्या साम्राज्य जे होतं मराठ्यांचं ते स्वीकारत नाहीये। सर, मी सांगू इच्छिते इतिहास हे साखळीसारखा असतो। मुघल सत्ता, त्याच्यानंतर मराठा सत्ता, त्याच्यानंतर ब्रिटिश, त्याच्यामधली एक जरी कडी आपण काढली तर आज ज्या विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे, जे NCERT खाली 27,000 शाळा येतात, किमान आपण म्हणलं 40 विद्यार्थी जरी एका वर्गात असले तरी 11 लाख विद्यार्थ्यांचं तुम्ही सत्य इतिहास लपवत आहात आणि नुकसान करत आहात। याचं उत्तर त्यांनी स्पष्टीकरण करून द्यावं, जे की त्यांनी आजपर्यंत केलेलं नाही।